मी डॉक्टर हेमंत देशमुख, प्राचार्य केकेवा कृषी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालय नाशिक. विद्यार्थी मित्र हो, नुकताच 12वीचा निकाल लागलेला आहे आणि आपण सर्वांनीच MSCET ही पण एक्झामिनेशन सर्वांनी दिलेली आहे. तिचाही निकाल थोड्याच दिवसात लागणार आहे आणि आपण आपल्या करिअरच्या दृष्टीने आपण आतापर्यंत नक्कीच विचार केला असेल, जसं की आपलं पारंपरिक पद्धतीने आर्ट्स, कॉमर्स, सायन्स किंवा इंजिनिअरिंग किंवा फार्मसी किंवा मेडिकल असे ऑप्शन आपणासमोर तर नक्कीच आपल्याला माहिती असेल. परंतु याही व्यतिरिक्त कृषी क्षेत्रात सुद्धा आपल्याला करिअरच्या खूप साऱ्या संधी आहेत आणि आपण 12वी सायन्स या स्ट्रीममधनं जर उत्तीर्ण झालेले असाल तर आपल्याला ॲग्रिकल्चरकडे सुद्धा वळता येतं आणि त्यामध्ये सुद्धा उत्तम संधी आणि उत्तम करिअर बनवता येऊ शकतं. यामध्ये कृषी अभियांत्रिकी, तसंच ॲग्रिकल्चर बायोटेक्नॉलॉजी, फूड टेक्नॉलॉजी, ॲग्री बिझनेस मॅनेजमेंट आणि हॉर्टिकल्चर अशा विविध विषयांमध्ये आपल्याला आपलं अंडरग्रॅज्युएट किंवा आपल्याला पदवी प्राप्त करता येऊ शकते. आणि यासाठी आपल्याला PCB किंवा PCM किंवा PCMB यापैकी कुठल्याही ग्रुपमधून आपण जर एक्झाम उत्तीर्ण असाल तर आपल्याला कृषी व कृषी संलग्न महाविद्यालयांमध्ये आपल्याला प्रवेश निश्चित मिळवता येऊ शकतो आणि करिअरच्या सुद्धा खूप साऱ्या संधी इकडे उपलब्ध आहेत. त्यामध्ये फक्त कृषी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालयात जर आपणास ॲडमिशन घ्यावायचं असेल तर फक्त आपणास मॅथमॅटिक्स म्हणजे PCM किंवा PCMB ग्रुप या विषयाची आवश्यकता असते. बाकी इतर ॲग्रिकल्चर आणि ॲग्रिकल्चर रिलेटेड महाविद्यालयात जर ॲडमिशन घ्यावायचं असेल तर आपल्याला कुठलाही ग्रुप जर आपला असेल तर आपणास ॲडमिशन निश्चित मिळू शकते.